तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी व्हिजन हब या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात, जर समजा तुम्हाला आता नवीन लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर कोणते कोणते कागदपत्रे लागतात ते आपण कागदपत्रांची यादी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, बिलकुल मिस करू नका, तरच तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र आहेत ते समजणार आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहेत. त्याच्यातला जर एक पण कागदपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलला यायचं आहे. गुगलला आल्यानंतर लाडकी बहीण योजना हे सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे दिसतच असलं मराठीमध्ये. या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र सरकारची आपल्या माझी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भामध्ये. तर इथं तुम्हाला 3 नंबरला आवश्यक कागदपत्रे ऑप्शन दिसत असेल बघा, यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं आवश्यक कागदपत्राची यादी दिसतच आहे. तर त्यामध्ये कोणते कोणते कागदपत्रे आहेत मी वाचून दाखवतो मित्रांनो. तर बघा, नंबर 1ला तुम्हाला टोटल असे 7 कागदपत्र पाहिजेत मित्रांनो, जर ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. 1 नंबरचा कागद आहे बघा, आधार कार्ड. अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे. म्हणजे आधार कार्ड लागतं तुमचं, जर त्या योजनेमध्ये तुमच्या आधार कार्डावरचेच नाव नमूद करावे लागतात. परत आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं रहिवाशी. तर त्यामध्ये बघा, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, म्हणजे जर ते रहिवाशी नसेल तर तुम्हाला 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड लागेल. जर तेही नसेल तर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र लागतील, किंवा ते नसेल तर जन्मपत्र लागेल, किंवा तेही नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला. यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र तुम्हाला लागेल मित्रांनो. तर बघा, आणखीन तिसरं डॉक्युमेंट आहे आपलं, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास. जर एखादी महिला आपल्या परराज्यात जर जन्म झालेला असेल तर त्याच्यासाठी काय लागते बघा, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, किंवा 15 वर्षापूर्वीचे ओळखपत्र, किंवा जन्म प्रमाणपत्र, किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच ते आपलं रहिवाशी. यापैकी कोणतेही एक लागते. तर नंतर बघा, आणखीन महत्त्वाची मर्यादा आहे बघा, हे म्हणजे महत्त्वाचं आहे हे सगळ्यात. वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे बघा. तर त्याच्यामध्ये पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही तुम्हाला, जर राशन कार्ड असेल तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड तर. किंवा शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर कोणाकडे पांढरे राशन कार्ड असेल किंवा राशन कार्ड नसेलच तर 2.5 लाखाच्या मध्ये तुमचं वार्षिक इन्कम आहे असं तुम्हाला ते लागेलच, वार्षिक उत्पन्न लागेल. परत नवविवाहितेच्या बाबतीत बघा, आता रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील. म्हणजे बघा, नवीन जर एखाद्याचं लग्न झालेलं असेल आणि जर तिचं रेशन कार्डमध्ये नाव नमूद जर नसेल तर विवाह प्रमाणपत्राच्या नवविवाहितेच्या पतीकडे, म्हणजे सोबतलं त्या पतीचं रेशन कार्डचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाईल. म्हणजे त्या नवऱ्याचं जे राशन कार्ड आहे तेच उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाईल त्या नवविवाहित वधूसाठी. परत बघा, बँक खाते तपशील, खाते आधार लिंक असावे. म्हणजे आधार कार्डला तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं जरुरी आहे. परत लाभार्थी महिलेचे हमीपत्र आणि फोटो. हमीपत्र कुठे काय घ्यायचे, ह्याच वेबसाईटवर तुम्हाला इथं मुखपृष्ठावर आल्यानंतर हमीपत्र डाउनलोड करून भेटेल मित्रांनो. इथं तुम्हाला तर इथं योजनेची माहितीमध्ये हमीपत्र भेटेल, तुम्हाला कुठला कागद डाउनलोड करायचा आहे ते पण भेटेल. तर अशा प्रकारे हे नवीन कागदपत्रांची लिस्ट होती मित्रांनो. आता आणखीन नवीन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झालेले नाहीत काही आणखीन, पण हे लवकरच होतील. का बरं, तर आता भरपूर महिला अपात्र होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आता ह्या योजनेची अटच अशी आहे की वयाचे 21 ते 2 वयाच्या 65 वर्षापर्यंत तुम्हाला लाभ घेता येतात. कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 65. तर ज्या लाडक्या बहिणी अगोदर ही योजना चालू झाली तेव्हा 21 वर्ष कंप्लीट नव्हते आणि त्यांचा आता 21 वर्ष कंप्लीट झाले, अशा महिलांसाठी राज्य सरकारने लवकरच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म चालू करण्याची शक्यता आहे. तर असं चालू झाल्यानंतर तुम्हाला कोणते कागदपत्र लागतील हे आधीच मी सांगून ठेवलेलं आहे. तर तुम्ही असे कागदपत्र जोड करून ठेवा मित्रांनो, आणि योजना चालू झाल्यानंतर नवीन तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपले चॅनलचा हा जो व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर सगळ्या तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.